धारी दिसत एक डोळे वटारोणी पाहात, एक गुरकावुनी बोलत एक गिळावयासी पाहात. कस करतय म्याव म्याव म्याव, कस करतय म्याव म्याव म्याव, मी सावळे बाळ तान्हुले कस करतय म्याव म्याव म्याव, ग ग ग ग ग ग कस करतय म्याव म्याव म्याव. एक पाताळामधी राहात, एक पाताळामधी राहात, त्रिभुवनी त्याचीच मात, एक डोळ्यामध्ये चमकत त्यामध्ये जग दिसत, कस करतय म्याव म्याव म्याव, कस करतय म्याव म्याव म्याव. एकनाथ साधू भला, एकनाथ साधू भला, जनार्दनाशी शरण गेला, देहियाचा देव केला, त्याने रूप दाविले त्याला. कस करतय म्याव म्याव म्याव, कस करतय म्याव म्याव म्याव. पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कधी जावेसा, कृपादाने कधी जावेसा, त्यांच्या कृपादाने कधी जावेसा. बाबाजी सद्गुरुदास तू, बाबाजी सद्गुरुदास तू, बाबाजी सद्गुरुदास तू का. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपोलिया. नमो ज्ञानेश्वरा, नमो नमो ज्ञानेश्वरा, त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेरू. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. सबिंदु शुंदु सुस्खलत तरंग भंग रंजितम, दुषत्सु पाप जात जात कार्यवारी संयुतम. कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नरमदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नरमदे. मस्तक माझा पायावरी, मस्तक
आहे पायावरी, या वारकरी संतांच्या जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता. एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारुणी पाहात, एक गुरकावनी बोलत, एक गिळावयासी पाहात, कस करतय म्याव म्याव म्याव, कस करतय म्याव म्याव म्याव, मी सावळे बाळ तान्हुले, ग ग ग ग ग ग, कस करतय म्याव म्याव म्याव. विश्वसंत श्रेष्ठ शांतीब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा कूट प्रकरणातील, भारोड प्रकरणातील हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी तुम्हा आम्हा याचे यावत जीव मात्राला भगवान परमात्म्याची जाणीव ही मांजरीच्या रूपकाने करून दिली. विठ्ठल गेले अनेक वर्ष झाले आपल्या श्री क्षेत्र शिरपूर गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे, चालत आहे आणि पुढे सुद्धा चालणार आहे. गेली 60 वर्ष झाले आपल्या या क्षेत्रामध्ये सप्ताह चालत आहे. या सप्ताहाच्या पाठीमागं मात्र अनेक जणांचं महापुण्य आहे. एवढाल आपला हिरण्य महोत्सव या ठिकाणी चालू आहे. पुढच्या वर्षी 61वी आहे, 65वी विशेष प्रकाराने साजरी केली जाते. 75वी अमृत महोत्सव हा अधिक उत्सवात साजरा केला जाते. 80व्या वर्षी असणारा सहस्त्रचंद्रोदय साजरा केला जाते आणि शेवटी शताब्दी. विढाला या ठिकाणी सुंदर नियोजन आहे. आमचे गुरुबंधू असणारे गणेश महाराज सावळे गायनाचार्य उत्तम प्रकारे आणि संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावला आपल्या गायनाच्या माध्यमातून. आमचे गुरुबंधू असणारे कैलास महाराज पवार, विठ्ठल महाराज ढोकर तेही या ठिकाणी आहे, गजानन महाराज गायकवाड, ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. आणि हे मंगेश महाराजांनी केलेले नियोजन, ही माणसं या महापर्वणीमध्ये आपल्याला सापडली, हे आपलं भाग्य. विठ्ठल विठ्ठल विशेषतः या सप्ताहामध्ये आपल्या परिसरातलं जुनं वैभव 11 जे भगवान नरसिंहाचे जागृत मंदिर आहे, 11 पीठ आहेत, त्यातलं एक पीठ, त्या पीठाचे अधिकारी असणारे श्री हरी महाराज पितळे तेही या ठिकाणी आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तनाला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा कूट प्रकरणातील आहे, भारवड या प्रकरणातील अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भगवान परमात्म्याची ओळख करून दिलेली आहे. ओळख करून देताना संत महात्म्याने देवाची ओळख करून देताना अनेक रूपकाच्या माध्यमातून, अनेक उपमा उपमे अलंकाराच्या माध्यमातून संतांनी देवाची ओळख करून दिलेली. या भूतलावर संत महात्मे अवतार धारण करतात, ते केवळ जीवाची शिवाची ऐक्यता, जीव शिवाला ची ओळख करून देण्यासाठीच संतांचा अवतार. विठ्ठल या ब्रह्मांडामध्ये संत अवतार धारण करत असताना 4 अवच्छेदकातून संत अवतार धारण करत असतात. पहिला संतांचा अवतार आहे, या भूतलावर पहिला संतांचा अवतार आहे, तो ब्रह्म अवच्छेदकातून संत अवच्छेदकात येतात. दुसरा संतांचा अवतार आहे, ईश्वर अवच्छेदकातून संत अवच्छेदकात येतात. तिसरा संतांचा अवच्छेदक या भूतलावर येण्याचा, संत अवच्छेदकातून पुन्हा संत उर्वरित कार्य करण्यासाठी संत अवच्छेदकात येतात.
आणि चौथा अवच्छेदक जीव अवच्छेदकातून भक्ती प्रयत्नानं भक्ती करून संत अवच्छेदक स्थिती गाठतात. या 4 अवच्छेदकातून संत अवतार धारण करतात. ते अवतार धारण करणारे कैवल्य सम्राट चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज उडाला. ज्यांचा समाधी सोहळा संपूर्ण भारतामध्ये चालू आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार जर पाहिला महाराज तर ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली क्रांती कोणती केली असेल तर ज्ञानोबारांनी पहिली क्रांती केली. हा सोहळा मृत्यूलोकात गावोगावात होतो, आळंदीतच होतो असं नाही. प्रत्येक गावागावात ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा होतो. गावागावात होत नाही, संपूर्ण भारतात ज्ञानोबारांचा संजीवन समाधी सोहळा होतो. का साजरा होतो तर ज्ञानेश्वर महाराजांची नुसती सगळीकडे कीर्ती नाही तर ज्ञानेश्वर महाराजांची त्रैलोक्यात कीर्ती आहे. त्रैलोक्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा पाताळात समाधी सोहळा चालू आहे. स्वर्गामध्ये सुद्धा तुका मन गाजे वैकुंठी सोहळा, 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 वाह तुका मन गाजे वैकुंठी सोहळा, तुका मन गाजे वैकुंठी सोहळा, तुका मन गाजे वैकुंठी सोहळा. याई भूमंडळा माझी कीर्ती, याई भूमंडळा माझी कीर्ती, तुका मन गाजे वैकुंठी सोहळा, याई भूमंडळा माझी कीर्ती, याई भूमंडळा माझी कीर्ती, याई भूमंडळा माझी कीर्ती, तुका मन गाजे वैकुंठी सोहळा, याई भूमंडळा माझी कीर्ती. याही भूमंडळा माझी कीर्ती, तुका म्हणे गाजी वैकुंठी सोहळा. या संतांचा सोहळा वैकुंठामध्ये सुद्धा गाजतो. का? कारण या संत महात्म्यांचा सोहळा गाजण्यासाठी या संत महात्म्याने पहिली क्रांती केलेली आहे. उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्तिजांची, तो हा महाराज ज्ञानेश्वर, तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. पहिल्यांदा संतांनी ध्वजारोहण केलेलं आहे. ज्ञानोबारांनी पहिली क्रांती केली ही ध्वजाची. आणि ध्वजाचं रक्षण करणं हे सामान्य. पाहे पा ध्वजेची चिरगुट, राया जतन करिता कष्ट. राजाला सर्वात जास्त प्रजा सांभाळण्याचं कष्ट नाही, ध्वजा सांभाळण्याचं कष्ट आहे. ध्वजा म्हणजे पताका. ते दिसायला ध्वजा लहान दिसते पण असायला महान असते. विढाला एकदा ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजा सूर्य मावळाच्या अगोदर जर पडली तर हा राजाचा अपमान होतो. म्हणून ध्वजाला चांगलं सांभाळलं पाहिजे. प्रत्येकाचं घर कशावरून, तुमच्या घरावर ध्वजा कोणती आहे याच्यावरून असणारं घराची परीक्षा केली जाते. पहिला ध्वज ज्ञानोबारायांनी उभारण केलेला आहे. उभारिला ध्वज तिही लोकावरी, स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये, स्वर्गामध्ये त्या ध्वजाची कीर्ती केलेली आहे. मग का हो, ज्ञानेश्वर महाराजांची स्वर्गात कीर्ती कोणी केलेली आहे? ज्या वेळेस कृष्णाजी पंत देवकुळे पैठणचे यांच्या घरी कोणीही जेवायला येत नाही,
त्यावेळी स्वर्गातले पितर ज्ञानेश्वर महाराजांनी आणले. हो, पैठणमध्ये स्वर्गीचे पितर आणले आणि त्या स्वर्गातल्या पितरांना ज्ञानोबारायांनी जीव घातलं आणि ते स्वर्गात जाऊन ज्ञानोबारायांच्या कीर्तीचा डांगोरा पिटतात. समाधीच्या वेळेस खालचा शेष नागाला कळालं की ज्ञानेश्वर महाराज समाधी घेत आहे, म्हणून शेष नाग सुद्धा आला पाताळातून. हो, कोण कोण आला? ज्ञानोबारायांची सेवा करण्यासाठी सत्य लोकातला ब्रह्मदेव आला. हो, आणि तो ब्रह्मदेव ज्ञानोबारायांची सेवा करण्यासाठी ज्ञानोबारायांचा मोठा भाऊ नाही झाला, छोटा भाऊ झाला. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. हो, लाहिणा भाऊ झाला. कशासाठी? ज्ञानोबारायांची सेवा करण्यासाठी. त्याही पुढं मला सांगायचं आहे, ज्ञानोबारायांची सेवा लाभावी याच्यासाठी ब्रह्मदेव ज्ञानोबारायांची रोज सेवा करतो. हो, ब्रह्मादिक येथे करिता ती पूजा, घालिता ती शेजा समाधीची. हरिहर विधाता आले अलंकापुरी. हो, पंचक्रोशावरी साधुजन. सर्व संत मंडळी ज्ञानेश्वर महाराजाला संजीवन समाधी देण्यासाठी आले. कोण कोण आले त्याची लिस्ट सांगितलेली आहे. हरी हर विधाता हे सगळ्या देव देवता आलेले आहेत. पंचक्रोशातले साधुजन आलेले आहेत. आणि कोठे योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर, जाती ऋषीश्वर भेटावया. ही सगळी संत मंडळी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला आलेली आहे. मला भाव हा सांगायचा आहे की त्या ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली क्रांती केली ध्वजारोहण. दुसरी ज्ञानेश्वर महाराजांनी क्रांती केलेली आहे मिळविली माते वैष्णवाची मिळविली माते. वैष्णवाची मिळविली माते. वैष्णवाची मिळविली माते. जयाने घातली मुक्तीची गवाती. जयाने घातली मुक्तीची गवाती. जयाने घातली मुक्तीची गवाती. जयाने मुक्तीची गवाती. मिळविली माते वैष्णवाची. मिळवली माते वैष्णवाची. करिलत काय नोहे महाराज. करिलत काय नोहे मिळविली मांदी वैष्णवा. ज्ञानोबारायांची ही क्रांती आहे. हो, वैष्णवाची मांदी आळी ज्ञानोबारायांनी इथे एकत्रित केलेली. हो, आता सर आले. या ठिकाणी सर्व एकत्र का आले? साडी माळी कोष्टी सोनार लोहार धनगर हे सगळे एकत्र का आलेले आहेत? ऐका, ही ज्ञानोबारायांनी पहिली क्रांती आळंदीत केली तीच आपल्या शिरपूरमध्ये आहे. विढाला विढाला हो, आणि त्यांना निस्त ज्ञानेश्वर महाराजांनी नरहरी महाराजाला एकत्र आणलं आणि त्यांना संत बनवलं. चोखोबारायांना एकत्र आणलं, त्यांना संत बनवलं. शिष्य करून घेतलं नाही, त्यांना संत बनवलं. हो, पण आताच्या कलियुगातले शिष्य करून घेतात पण संत बनवत नाहीत. विडाला
संत बनवलं ज्ञानेश्वर महाराजांनी, म्हणून मिळविले मानदी वैष्णवांचे. हे ज्ञानोबाराय कशासाठी आले? ब्रह्म अवच्छेदकातून आले. ज्ञानोबारायांचा ब्रह्म अवच्छेदक नामा म्हणे पूर्ण ब्रह्म ज्ञानेश्वर, घेतसे अवतार अलंकापुरी. त्या ब्रह्माला कर्मच नव्हतं म्हणून संत रूपात ब्रह्म आलेला आहे. म्हणून संतांचं मूळ स्वरूप काय असेल तर ब्रह्म आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, संत जगी अवतरले, मूर्ती संत जगी अवतरले, मूर्ती संत जगी अवतरले. उद्धरायाले दीनजना, उद्धरायाले दीनजना, उद्धरायाले दीनजना ब्रह्ममूर्ती संत. हो, प्रत्यक्ष ब्रह्माची मूर्ती आहे. म्हणून नामा म्हणे पूर्ण ब्रह्म ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज पूर्ण ब्रह्म आहे. तुकाराम महाराज तुका तोची तो हा पर ब्रह्म ठेवा, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले. संत आहे ब्रह्म अवच्छेदकातून आले. हो, ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय? बृहद्वाद व्यापकत्वात ब्रह्म. हा जे व्यापक स्वरूप असते त्याला ब्रह्म म्हणतात. किंवा येतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जाताने जीवंती तत्प्रयंती विशंती तद्ब्रह्मेती. ही वेदाची भाषा आहे. ज्याच्यापासून जगत निर्माण झालं, ज्याच्या अधिष्ठानावर राहते आणि प्रलय काळाच्या वेळी संपूर्ण जगत जे त्यात विलीन होते त्याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्मसूत्राची भाषा आहे. जन्माद्यशयतः. आणि त्याच्याही पेक्षा सोपी भाषा आद्या. माऊलींचा शब्द आद्या इतका अवघड आहे. ओम नमोजी. पण ही कळण्यासाठी खूप वेद कळतील, पण ज्ञानेश्वरी कळणार नाही. विढाला वेदानं भाषा किती वापरली पा. येतो वा इमानी भूताने जायन्ते येन जाताने जीवन्ते तत् प्रयंती भी विशंती तद्ब्रह्मेती. एवढं वेदाला पंगत करावं लागली. पण ती पंगत ज्ञानोबारायांनी आद्य शब्दात सांगितलेली. याला म्हणतात सूत्रता. अल्प अक्षर सान्निध्यम सार्वतो विश्वतो मुखम. हो, अशी ज्ञानोबारायांची भाषा ही कठीण आहे. म्हणून समुद्राहुनी खोल अर्थभरीत. हो, तुका म्हणे नेनो युक्तीची ती खोली म्हणून ठेविली पायी डोळी. म्हणून ज्ञानेश्वरी बद्दल हो आजपर्यंत आपल्याला ज्ञानेश्वरी कळालीच नाही. ज्या दिवशी ज्ञानेश्वरी आपल्याला कळेल ना की आपलं जीवनाची इति कर्तव्यता झाली. विढाला ब्रह्म अवच्छेदकातून आले. दुसरा अवच्छेदक आहे ईश्वर अवच्छेदक आहे. हो, गीताजीनी उपदेशिले ते हे विटेवरी माऊली तोची अवतार धरी अलंकापुरी. ज्ञानाबाई सुंदरी तारावया महाविष्णूचा अवतार. सका महाविष्णूचा अवतार.
ज्ञानोबा हे महाविष्णूचे अवतार आहेत. मला सांगायचं आहे की कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानोबा कुठल्या अवच्छेदकातून इथं आले? ईश्वर अवच्छेदकातून आले, जीव अवच्छेदकातून. तुमच्या लौकिक चरित्र जर पाहिलं तर जीव अवच्छेदकातून संत अवच्छेदक आहे आणि संत अवच्छेदकातून संत उर्वरित असणारा पहिला संत अवच्छेद ना. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकाळांचा इथून या, किंवा नामयाचा तुका ज्ञानाचा एका. उर्वरित कार्य करण्यासाठी संत येत असतात. ते कशासाठी येतात? केवळ या जीवाला ईश्वराची देवाची ओळख करून देण्यासाठी, ईश्वराचं यथार्थ ज्ञान जाणीव करून देण्यासाठी ज्ञानेश्वरी. विठ्ठल मग तो ईश्वर कसा आहे, देव कसा आहे हे सांगण्यासाठी संपूर्ण संतांचे अवतार आहेत. का हो? मग हे संत महात्मे तुम्हा आम्हाला अत्यंत सोप्या भाषेत देवाची जाणीव करून देतात. देव ब्रह्म आहे, ईश्वर आहे अशी भाषा न वापरतात. लौकिकामध्ये जे आपल्या परिचयाचं आहे त्याची जाणीव करून देतात आणि त्याच्या रूपकाने संतांनी भाषा वापरलेली आहे. नाथ महाराज मांजराच्या रूपकाने देवाची जाणीव करून देतात. लोकांनी विचारलं, अहो नाथ महाराज देव कसा आहे? नाथ महाराज म्हणतात देव मांजर आहे. मग ते मांजर कसं आहे? अभंगाचं प्रकार. एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, जटाधारी दिसत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक बुरकावून बोलत, एक बुरकावून बोलत, एक बुरकावून बोलत, एक बुरकावून बोलत, एक गिळावयासी पाहत, एक गिळावयासी पाहत, कसं करतंय म्याव म्याव, म्याव म्याव करतंय म्याव म्याव, एक नाथ महाराज मांजराच्या रूपकाने देवाची ओळख करून देतात, जाणीव करून देतात. हा भारोड प्रकरणातील अभंग आहे. याला कूट भाषेतील अभंग म्हणतात. संत वाङ्मयामध्ये अनेक प्रकारची अभंग आहे. काही अभंग स्फुट अभंग आहेत, काही रूपकात्मक अभंग आहे आणि काही कूट अभंग आहेत. स्फुट अभंग कशाला म्हणतात? जो अभंग वाचल्याबरोबर ऐकल्याबरोबर ज्या अभंगाचा अर्थबोध होतो त्या अभंगाला स्फुट अभंग म्हणतात. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, सांगतो तुम्हासी भदारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. या अभंगाला स्फुट अभंग म्हणतात. वाचल्याबरोबर ऐकल्याबरोबर अर्थबोध होतो. काही अभंग कूट अभंग असतात. आता कूट अभंग कशाला म्हणतात? वरवर पाहता ज्याची भाषा सोपी दिसते आणि अर्थाच्या दृष्टीने ज्याची भाषा कठीण असते त्याला कूट भाषा म्हणतात. त्याला कोड्यात्मक भाषा असं म्हणतात. शब्द परिचयाचे असतात पण अर्थ परिचयाचा नसतो, त्या अभंगाला कूट अभंग म्हणतात. विडाला संत वाङ्मयामध्ये ही कूट भाषा वेदामध्ये अजामिकम लोहिता शुक्लवर्णम 11,000 वेद श्रुती कूट आहेत. तुम्हाला कुठं आहेत?
वेदात आहेत. मी 11,000 वेदातल्या श्रुती निवडून काढलेल्या आहेत. मला 6 वर्ष लागले. सोपी नाही कूड भाषा. हो, तुम्हाला कीर्तनकार सापडतील. हो, कूड भाषा एवढी अवघड आहे. वर पाहता दिसाला भाषा सोपी दिसते. केशवम पतितम दृष्ट्वा पांडवा हर्ष निर्भरा रुरुद्धा सर्वे कौरवा हा केशव हा केशव. भाषा महाभारतामध्ये 8,000 श्लोक भगवान व्यासांनी कूट सांगितलेले आहेत. 18 पुराण आहेत. 18 पुराणाचे 4 लाख श्लोक आहेत. 4 लाख श्लोकामध्ये 40,000 श्लोक कूट आहेत. संत वाङ्मयामध्ये 36,000 अभंग आहेत. त्या 36,000 अभंगामध्ये 600 अभंग कूट आहेत. विठाला ही कूट भाषा संतांनी का वापरली? संतांना माहित आहे या कलियुगामध्ये ही कूट भाषा कळण्यासाठी जे जानती ते गुरुचे बेटे. हो, एका जनार्दनी मार्ग हा उलटा. जो जाणे तो गुरुचा बेटा. गुरुच्या बेट्याशिवाय ही उलटी भाषा कळणार नाही. पण या भावी कालानंतर निगुरे म्हणजे ज्यांनी गुरु केला नाही असे निगुरे माणसं या जगात कीर्तनाच्या माध्यमातून लोकाला ज्ञान सांगते. आणि निगुऱ्यांच्या मुखातून ज्ञान लोकांनी ऐकू नये, गुरूंच्या मुखातूनच ऐकावं. याच्यासाठी संतांची कूट भाषा. विडाला कारण नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे ही भाषा कूट आहे आणि सद्गुरू करावा. कीर्तनकार जर असेल आणि जर निगुरा जर असेल तर त्याच्या मुखातलं जर आपण ऐकलं तर 12 वर्ष केलेली तपश्चर्या भंग पावते. हो, म्हणून डोळे उघडून ऐका. कानाचे डोळ्या कानाचे डोळे उघडून श्रवण करा, ऐका, पहा. ही भाषा दिसायला सोपी दिसते पण अर्थाच्या दृष्टीनं कठीण भाषा आहे. आज जगामध्ये ही कूट भाषा कळणं अत्यंत अवघड आहे. पण ही निगुऱ्यांच्या मुखातून ऐकू नये. ज्ञानदेव म्हणे याचा अनुभव सद्गुरु वाचून कळेची ना. मग सद्गुरु शिवाय ही कूट भाषा जगाला कळत नाही. नामदेव महाराज कीर्तन करत होते. हजारो लोक नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकायचे, कोणी टाळ्या वाजवायचे. पण नामदेव महाराजांनी गुरु केला नव्हता. जनाबाईनं सगळ्या लोकांना सांगितलं अरे या नाम्याचं कोणी कीर्तन ऐकू नका, हा निगुरा आहे. म्हणून जनाबाईनं मोठ्या टाहो फोडला. जनाबाई स्टेजवर आल्या आणि सगळ्या लोकांना सांगत होत्या नामा कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. नाम 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 कच्चा रे कच्चा नहीं गुरु का बच्चा. नाम कच्चा कच्चा नहीं गुरु का बच्चा. नाम कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. कच्चा कच्चा नहीं गुरु का बच्चा. नाम कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. कच्चा बे कच्चा नहीं नामदेव महाराज हे कच्चे ठरले. देव ज्यांच्या बरोबर खेळायचा जेवायचा ते नामदेव महाराज आद्य कीर्तनकाराचे प्रवर्तक आहेत. आणि त्या नामदेव महाराजांच्या कीर्तनातून सगळे लोक उठून गेले. का? कच्चा होता म्हणून. देवाने विचारलं देवा मी खरंच कच्चा आहे का? नामदेवा महाराज देवाला विचारतात. देव म्हणतात अरे नामदेवा तो खरंच कच्चा आहे. हो. पुन्हा औंढ्याला पाठवलं, गुरु केलं आणि नंतर नामदेव महाराजांनी भाषा लिहिलेली आहे कूट भाषा. हो.
मला सांगायचं आहे, ही सद्गुरूच्या कृपेशिवाय ही कूट भाषा ही कळत नाही. म्हणून या कूट भाषेमध्ये संतांचे अनेक अभंग आहेत. त्या अनेक कूट अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराज नामदेव महाराज यांनी रूपक देवाचं केलेलं आहे. नामदेव महाराजांनी भगवंताची जाणीव मुंगीच्या रूपाने करून दिलेली आहे. मुंगी व्याले शेंगे झाले तिचे दूध 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 हे 17 राजन भरुणे उरले प्याले 12 हाती. 17 राजन भरून गेले प्याले 12 हाती. 17 राजन भरुणी उरले प्याले 12 हाती. 17 राजन भरून गेले प्याले 12 हाती. हे आम्ही लटकेला पाला वर्तमान कोटे. आम्ही लटकेला पाला वर्तमान कोटे. वर्तमान कोणे वर्तमान कोणे आम्ही लटके न बोलो वर्तमान खोटे. या माध्यमातून नामदेव महाराज मुंगीच्या रूपकाने देवाचं वर्णन करतात. मुंगी व्याली शिंगे झाली. हो, ही भाषा कळायला कीर्तनकाराला कळणार नाही. तुम्हाला काय कळेल? हो, मुंगी व्याली. मुंगीला काय झालं? शिंगी. शिंगी म्हणजे गाढवाचं पिल्लू. आता मुंगी व्याल्याच्या नंतर मुंगीला काय होईल बरं? मुंगीच होईल ना. झाला तर मुंगळा होईल. पण मुंगीला शिंगी होणार नाही. नामदेव महाराज म्हणतात आम्ही लटके न बोलो वर्तमान खोटे. मुंगी व्याली म्हणजे काय? पहिल्यांदा मुंगी ओळखता आली पाहिजे. हा सप्ताह कशासाठी आहे? हा 60 वर्ष झालेले सप्त्याला, पण कशासाठी? केवळ मुंगी ओळखण्यासाठी. देव नाही ओळखला तरी चालेल, पण मुंगी ओळखा. मुंगी उगमा मुंगीचे मुखे त्रिवेणी गंगा. मुंगी ओळखा, मुंगी ओळखा. प्रत्येक संतांनी मुंगी सांगितलेली आहे. असा एकही संत झाला नाही की त्यांनी मुंगी सांगितली नाही. पण मुंगी जर नाही ओळखता आली तर मुंगी पाहिली सर्वांनी. मुंगीला किती पाय असतात? 6 का 7? 6 पाय असतात. आहे का? ते मुंगीचे 6 पाय म्हणजे 6 प्रमाण आहे. प्रत्यक्ष, अनुमान, अनुपलब्धी, अर्थापत्ती हे 6 प्रमाण आहे. आणि मुंगी ही 6 पायानं चालते. म्हणजे परमात्म्याकडे जायचं असेल तर अंतःकरणाची वृत्ती, त्या वृत्तीला 6 प्रमाणाचं ज्ञान झाल्याच्या नंतर परमात्म्याला जाणते. मग ही मुंगी कोणकोण्या संतांनी सांगितली? नाथ महाराजांनी मुंगी सांगितलेली आहे. आम्ही एक नवल देखिले भाई, आम्ही एक नवल देखिले भाई. मुंगीने हातीशी केली लढाई, मुंगीने हातीशी केली लढाई. उंटाचा कान धरोनीची माई, उंटाचा कान धरोनीची माई. घरोघरी खातसे, घरी खातसे. सांगा आमचे पोडे दादा, सांगा आमचे पोडे, सांगा आमचे पोडे दादा, सांगा आमचे दादा सांगा आमचे पोळे. दादा सांगा आमचे. टाळी वाजवा.
एक नवल देखील एक नवल पाहिलं, एक आश्चर्य पाहिलं, एक अद्भुत घटना पाहिलेली आहे. न भूतो न भविष्यती, जी घटना मागेही घडली नाही पुढेही घडणार नाही. असं नवल म्हणजे आश्चर्य, नवल म्हणजे अद्भुत, नवल म्हणजे अपूर्व, नवल म्हणजे अघटित घटना. हे आम्ही पाहिलेलं आहे. काय पाहिलं? मुंगीने हत्तीशी केली लढाई. मुंगीनं हत्ती बरोबर लढाई केली. म्हणजे काय केलं? मुंगी कोणती आणि हत्ती कोणता? नाही का? मुंगी ही इथंच आहे आणि हत्ती सुद्धा इथंच आहे. विढाला पहिली मुंगी आहे सद्गुरूचा आत्मबोध. ही मुंगी आहे. हो, जानगिरी बाबा, ओंकारगिरी बाबा यांनी एकमेकाला केलेला बोध, त्यांनी आम्हाला बसल्याच्या नंतर बैठकीमध्ये केलेला बोध ही मुंगी आहे आणि तुम्ही आम्ही हत्ती आहे. देह अहंकार हा मोठा बलाढ्य हत्ती आहे. मी रामाजी गोमाजी कापशी, ढेकणराव पिसाजीराव चावले, हा देहंकार मोठा बलाढ्य हत्ती आहे. पण त्या मुंगीनं, बोध नावाच्या मुंगीनं देहंकार नावाच्या हत्ती बरोबर लढाई केली. लढाई म्हणजे झुंज केलेली आहे. कशी झुंज केली? नत्वम देहा न नेंद्रिया आणि न प्राणो न मनोधी. अरे तू देह नाही, तू प्रत्यक्ष शिव स्वरूप आहे, तू ओंकार स्वरूप आहे. असा आत्मबोध एकमेकाला केलेला आहे. याला म्हणतात मुंगीनं हत्तीशी लढाई केली. मुंगीनं हत्ती बरोबर लढाई केली. टाळ्या वाजवा. हा आत्मबोध इथं घडलेला आहे. बरोबर आहे ना? मुंगीनं हत्ती बरोबर लढाई केली. उंटाचा कान धरोनीची माई घरोघरी खात असे. काम विकार नावाचा उंट, उंटाची मान लांब असते, पुढं चालतो, या झाडाचा पाला खातो, या झाडाचा पाला खातो, मागेही वळून पाहतो. तसा काम विकार नावाचा हा विकार नावाचा उंट प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे. गाडी चालवायला तरी सुद्धा इकडे रोडकडेच पाहत राहतो. काय पाहतो मी नाही सांगत. हा विकार नावाचा काय उंट आहे. नाथ महाराज त्याचं वर्णन करतात. उंटाचा कान धरला कोणी? सद्वृत्ती नावाच्या चिमणीनं त्याचा कान धरला आणि सांगितलं, अरे तू काय करत आहे, कोण आहेस? आणि घरोघरी खात असे. ती मुंगी बोध नावाची मुंगी नाथ महाराजांची आहे. तुकाराम महाराजांची मुंगी आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण म्हणजे नम्रता नावाची मुंगी तुकाराम महाराजांची आहे. आदिशक्ती मुक्ताबाईची एक मुंगी आहे. मुक्ताबाई म्हणतात, माझी अशी एक मुंगी आहे, ती या भूमंडळातून उडाली आणि तिनं आकाशातल्या सूर्यालाच गिळालं. मुंगी व्याली सिंगी झाली, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी, तिने गिळले सूर्यासी, तिने गिळले सूर्यासी. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी, तिने गिळले सूर्यासी, तिने गिळले सूर्यासी. हे थोर नवलाव झाला माझे पुत्र प्रसवला, थोर नवलाव झाला माझे पुत्र प्रसवला, माझे पुत्र प्रसवला, माझे पुत्र प्रसवला. थोर नवला झाला माझे पुत्र प्रसवला, माझे पुत्र प्रसवला, माझे पुत्र प्रसवला. थोर नवला झाला माझे पुत्र प्रसवला. मुक्ताबाईची मुंगी आहे. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळली सूर्यासी. मुक्ताबाई सांगतात, माझी मुंगी आकाशामध्ये उडाली आणि तिनं सूर्याला गिळालं. तिथं अंतःकरणाची वृत्ती नावाची मुंगी आहे. आणि नामदेव महाराजांची मुंगी कोणती? मुंगी व्याली. हो, मुंगी म्हणजे भगवान परमात्मा. व्याला म्हणजे विस्ताराला प्राप्त झालेला आहे. हो, भगवान परमात्म्याने जगत निर्माण केलेला आहे. व्याला
आपलीच आवडी धरुनी खेळ्या आपापना ते व्याले रे. तो व्याला आणि त्याला शिंगी म्हणजे गाढवाचं पिल्लू. हे जगत संपूर्ण गाढवाचं पिल्लू आहे. गाढवाचं पिल्लू कसं असते, जन्माल्या जन्माल्या सगळ्याला ते जवळ घ्यावंसं वाटते. हो, पांढरं शुभ्र असते, पण ते जसं जसं मोठं होईल तसं तसं त्याचा काय दाखवते, त्याचा कलर बदलते. गाढवाची ताने पालटते क्षणक्षणे तैसे अधमाचे गुण. तुकाराम महाराजांनी सांगितलेले प्रत्येक क्षणात त्याचा स्वभावात बदल होतो, त्याच्या वृत्तीत बदल होतो, त्याच्या खाण्यापिण्यात गाढवाच्या बदल होतो. मी गाढवाच्या सांगायला लागलो. हो, गाढव जसं जसं मोठं होईल तसं त्याच्या चालण्यात बदल होतो. हो, जातानी चांगला गेला होता, येतानी धरून आणावं लागलं. कोणाला? इथं गाढव नाही कोणी, गावात गाढव नाहीत ना. वा वा, टाळ्या द्या. वा वा. हो, ऐका, त्याच्या वृत्तीत बदल होतो, त्याच्या स्वभावात बदल होतो. हे जगत गाढवाप्रमाणे आहे ना. तुम्हाला सांगतात मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती, त्या मुंगीचं दूध किती, ज्ञानरूपी दूध किती आहे. 17 रांजण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी, हे 17 रांजण आहेत. त्या रांजणात ते दूध साठवलं आणि प्याले 12 हत्ती. 12 हत्ती म्हणजे 12 दर्शनकार असा त्याचा अर्थ आहे. ही भाषा कळायला सोपी आहे, ऐकायला सोपी आहे, पण कळायला खूप अवघड आहे. नाथ महाराज मुंगीच्या रूपकाने देवाची जाणीव करून देतात, काही वेळेस गाढवाच्या रूपाने जाणीव करून देतात, काही वेळेस बैलाच्या रूपकाने दिलेली आहे. नंदी आला हो नंदी आला, बैलाच्या रूपकाने देवाची ओळख करून दिली. काही वेळेस गायीच्या रूपकाने देवाचं ज्ञान करून दिलं. तुकाराम महाराज म्हणतात आम्हा घरी एक गाय दुभत आहे, पानान समये त्रिभुवनी, वानते सावळी नावते श्रीधरा, चरे वसुंधरा 14 भुवने. आमच्या घरी गाय आहे, गायीच्या रूपकाने देवाचं वर्णन केलं. कधी कधी संतांनी देवाचं ज्ञान करून देताना भूताच्या रूपकाने ज्ञान करून दिलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात पंढरपुरामध्ये भूत आहे, पंढरीचे भूत मोठे, 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 पंढरीचे भूत मोठे. आल्या गेल्या चढते वाटे, आल्या गेल्या चढते वाटे, बबू के तरी तेरा, हे बबू के तरी तेरा. आल्या गेल्या झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी वाटे, बबूके जरी रान, बबूके जरी रान. पंढरीचे भूत मोठे, भूताच्या रूपकाने देवाची जाणीव करून दिलेली. या जगात जेवढे काही पदार्थ वस्तू आहेत त्याच्या रूपकाने देवाची जाणीव करून दिलेली आहे. तसं या अभंगात तुकाराम महाराज देवाची जाणीव करून देताना मांजरीच्या रूपकाने करून देतात. तुकाराम महाराज म्हणतात देव मांजर आहे का हो? देव खरंच मांजर आहे का? देवाला मांजराची उपमा चालते का? देवाला कुठलीही उपमा चालते, काहीही बोला, पण देवा संबंधी बोला, नाते संबंधी बोला. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाडा नाही, काहीही संबंध देवाशी जोडा. देवाला दगड म्हणा तरी देव ज्ञान दे. देवाला काहीही बोला, तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. तुकाराम महाराज देवाची जाणीव करताना म्हणतात ते मांजर आहे ते कसं आहे? एक जटाधारी दिसत, जटा धारण केलेला आहे. जटा ह्या प्रभू रामचंद्राने धारण केल्या.
वनवासाला जाताना प्रभू रामचंद्रांनी जटा बांधल्या आणि जटा बांधल्या आणि संपूर्ण वनवासातून येईपर्यंत प्रभू रामचंद्रांनी जटा सोडल्या नाही. ऐका, जटा का बांधाव्या लागतात? व्रतस्थ मनुष्य असल्याच्या नंतर जटा बांधाव्या. स्त्रियांनी केस बांधावे. तिचा विवाह झाल्याच्या नंतर तिचा पती जोपर्यंत आहे, ती जोपर्यंत सौभाग्यवती आहे, तोपर्यंत तिचे केस मोकळे राहता कामा नये. विठाला विठाला विठ्ठला नाथ महाराज सांगतात, ह्या जटा का बांधलेल्या आहेत? प्रभू रामचंद्रांना प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं ऋषी मुनीकडे जायचे ते ज्ञान घ्यायचे आणि आपल्या जटेत साठवायचे. भगवान शंकराने पहिल्यांदा स्वर्गातली गंगा आपल्या जटेमध्ये घेतली आणि ती ब्रह्मगिरीवर त्या आपल्या जटा आपटल्या. हो, म्हणून हे ज्ञान आपल्याला, म्हणून आजही ऋषी मुनी जपी आपल्या जटा वाढवतात. का? त्याचा पाठीमागं खूप मोठं शास्त्र आहे. म्हणून जटाधारी एक मांजर आहे ते प्रभू रामचंद्र. एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारोणी पाहात. दुसरं मांजर आहे ते क्षत्रियाकडे डोळे वटारून पाहणार आहे, ते मांजर आहे परशुराम. 21 वेळा परशुरामानं नुसता हातात परशु घेतला आणि क्षत्रियाकडे असं पाहिल्याबरोबर असणारं क्षत्रिय धारातीर्थी पडत होता. एवढी भेदक दृष्टी परशुरामाची होती. मला सांगायचं आहे, याला म्हणतात भेदक दृष्टी. डोळे वटारोणी पाहत. पूर्वीच्या काळची सासू सुनकडं पाहायची, तिनं पाहिल्याबरोबर असणारं तिच्या हातातली बशी थरथर हालत होती. आता सासूच्या हातातली हालते. सुननं पाहिल्याबरोबर सासूच्या हातातली बशी थरथर करते. भेदक दृष्टी राहत होती पूर्वीच्या काळचा सासरा. हो, त्याचं नाव आहे सासरा. हो, सासू जी आणते सुनेच्या डोळ्याला आसू, तिचं नाव सासू. हो, सून. हो, या प्रत्येक नावात अर्थ आहे बरं का. सासू, जाऊ, कधी एकत्र न राहू, हो, तिचं नाव. हो, या जेवढे हे नाव आहेत त्या प्रत्येक नावात अर्थ आहे. मला वेगळा भाव सांगायचा आहे की भेदक दृष्टी परशुरामाची होती. मग ते मांजर आहे परशुराम रूपी. तिसरं मांजर आहे नाथ महाराज. एक गुरकावनी बोलत. खांबामध्ये नरसिंहाच्या रूपात भक्त प्रल्हादासाठी जो भगवान परमात्म्याने अवतार धारण केलेला आहे, प्रत्येक खांबात भगवान परमात्मा गुरगुर गुरगुर करत होते. एक गुरकावनी बोलत. ते मांजर आहे नरसिंह भगवान. आणि चौथं मांजर आहे एक गिळावयासी पाहत. अर्जुनाला विश्वरूप दाखवताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपलं विराट रूप प्रगट केलं आणि एक पश्य सगळे रूप सैन्य आपल्या तोंडामध्ये गिळत आहे. हे विश्व संपूर्ण आपल्या तोंडात भगवान परमात्मा गिळत आहे असं विश्वरूप अर्जुनाला दाखवलेलं आहे. एक गिळावयासी पाहत. नाथ महाराजाला विचारलं का हो नाथ महाराज, या देवाला तुम्ही मांजर म्हणता, मांजर म्हणण्याचा आणि देव मांजर आहे का? तुकाराम महाराज सांगतात हो देव मांजर आहे. मग ते मांजर कसं आहे, कशाहून देवाला मांजर म्हणायचं? नाथ महाराज म्हणतात देवाला मांजर कशाहून म्हणायचं तर मांजराचं जे ओरडणं आहे ते ओरडणं कसं आहे अभंगाचं दुसरं कसं करते
तानुले मी सावळे बाळ तानुले मी सावळे बाळ तानुले मी सावळे बाळ तानुले मानव सोडून 24 गुरु केले. काय नेमकं मानवात आणि या मानवाला देवाची ओळख करून देतात. ऐका, 24 गुरु केले. पृथ्वी केली, आप तेज पंचमहाभूत केलेले आहेत. मधमाशा गुरु केल्या. महिलांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या बांगडी आहेत त्या बांगडीला गुरु केलं नाथ महाराजांनी. हो, सगळ्यांना गुरु केलेलं आहे. पण मानव सोडून सगळ्याला गुरु केलं. नाथ महाराजांचं वाङ्मय पहा, सगळ्यांची रूपक केले, सगळ्या पशुच्या उपमा देवाला दिल्या, पण मानवाची का दिली नाही? विठाल विठाल ऐका, नाथ महाराज मांजराचं रूपक करतात. नाथ महाराज म्हणतात देव काय आहे? मांजर आहे. मग ते मांजर कसं ओरडते, कसं करतय? म्याव म्याव म्याव, ग ग ग ग कसं करतय? म्याव म्याव म्याव. मी सावळे बाळ तान्हुले, कसं करतय? म्याव म्याव म्याव. नाथ महाराज सांगतात मांजर ओरडताना कसं ओरडते बरं? म्याव म्याव. मांजर एकदा ओरडते का दोनदा ओरडते? बोलत जा. दोनदा ओरडते. ते दोनदा ओरडते, त्याच्या पाठीमागचे भाव. सगळ्यांनी मांजर पाहिलं ना, ज्याला मांजर पाहिलं त्याला माझं कीर्तन कळेल. हो, इथली मंडळी म्हणत असतील रोज वेगळं कीर्तन आहे ना, आज काय? रोज जर तुम्हाला पंचपक्वान्न जर असेल तर तुम्हाला डायबिटीस झाल्याशिवाय राहणार नाही. कधी ठेसा भाकर सुद्धा खाल्ली पाहिजे. विठाला ऐका, ठेसा भाकर जर खाल्ली तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि पोटभर खासाल. आणि पंचपक्वान्न रोज जर खाल्ले तर तुम्ही पुढे जास्त दिवस जगणार नाही. ऐका, काय होईल मी नाही सांगणार. नाथ महाराज सांगतात देव मांजर आहे, याच्यामध्ये देव मांजर दोनदा ओरडते. तसा म्याव म्याव, त्या म्याव म्याव शब्दाचा अर्थ आहे ती मांजर त्या मावशीला सांगते, मावशी मी दूध प्यायला येऊ, मी लोणी खायला येऊ, मी येऊ मी येऊ, असा त्याचा अर्थ आहे. मी येऊ का, मी येऊ का. तसा भगवान परमात्मा म्हणतात मी भक्तराज अर्जुनाला गीता सांगण्यासाठी येऊ. जर अर्जुनाला गीता सांगितली त्या दुष्ट कौरवाचा संहार करण्यासाठी येऊ. कलियुगामध्ये ती गीता प्राकृत भाषेमध्ये सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपात येऊ का. मी येऊ मी येऊ, हा त्याचा भाव. विठाला मी येऊ का, मी येऊ का, हा अर्थ आहे. दुसरा त्याचा अर्थ आहे म्याव म्याव दोनदा म्हणण्यात एक भगवंताचं सगुण स्वरूप आहे,
एक भगवंताचं निर्गुण स्वरूप आहे, एक सगुण स्वरूपासाठी निर्गुणातून सगुणामध्ये येऊ का आणि सगुणातून असणारा प्रगट रूपात येऊ का. विठ्ठल. दुसरा त्याचा अर्थ आहे व्यापक ब्रह्मातून म्हणजे निर्गुण स्वरूपातून सगुण स्वरूपात येऊ का आणि सगुणातून गुरु रूपात ज्ञान देण्यासाठी मी येऊ का. म्याव म्याव असा त्याचा अर्थ आहे. हो, ते मांजर बोलते, कसं करत आहे म्याव म्याव म्याव, कसं करत आहे म्याव म्याव म्याव. स्वतःचा परिचय देते ते मांजर. मी सावळे बाळ तान्हुले. हो, मी सावळा आहे. हो, आणि तान्हुले. हो, आमचे गणेश महाराज तान्हुले. हो, सावळे बी घेते, दिसायला सावळे, आडनाव सुद्धा. आणि आळंदीमध्ये आलते तेव्हा सुद्धा तान्हुले होते. विडाला विडाला सावळे बाळ तान्हुले. आणि बाळ शब्दामध्ये अत्यंत लहान आहे. तुम्ही म्हणाल तेवढा भगवान परमात्मा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते ईशा. म्हणून का हो नाथ महाराज, तुम्ही देवाचं ज्ञान करून दिलेलं आहे. देव एवढ्या 4 रूपात आहे का. नाथ महाराज म्हणतात एवढ्याच रूपात नाही, अनेक भगवंताच्या अनेक रूप आहेत. काही तर या पृथ्वीवरचे झाले. नाथ महाराज म्हणतात हे पृथ्वीवरचे तर आहेत, पण पाताळामध्ये सुद्धा भगवंताच्या नाथ महाराजांनी भगवंताची जाणीव करून देताना नाथ महाराज म्हणतात या पृथ्वीवर तर भगवान परमात्म्याचे रूप तर आहेच, पण एक पाताळामध्ये राहत त्रिभुवनी त्याचीच मात. नाथ महाराज म्हणतात एक पाताळामध्ये भगवान परमात्म्याचं रूप राहते, आजही आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, बळीराजा च्या दारवंटात भगवान राखी दारवंटा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा. बळीराजाच्या द्वारामध्ये भगवान वामन रूपात आजही पाताळामध्ये आहे. आजही पाताळातल्या अधिपत्यमध्ये भगवान
वामन रूपात आहेत. एक पाताळामध्ये त्याचं नाव आहे त्रिविक्रम. त्याची खोली सांगता येणार नाही, पण असं पाताळामध्ये राहणार आहे. आणि एक डोळ्यामध्ये चमकत, एक अत्यंत सूक्ष्म आहे आणि ते डोळ्यामध्ये आहे. तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये सुद्धा खऱ्या सद्गुरूंना आपल्या समोर बसवतात आणि त्याला आत्मबोध करून देतात आणि त्याला आपल्या डोळ्यामध्ये बघायला लावतात. डोळ्यात पाहिल्याच्या नंतर एक बाहुली दिसते, त्या बाहुलीला डोळे आहेत, बाहुलीचे डोळे दाखवावे लागतात. त्या बाहुलीच्या डोळ्यामध्ये पुन्हा दुसरी बाहुली आहे, पुन्हा त्या बाहुलीच्या डोळ्यात दाखवता. अशा 17 बाहुल्या आहेत, 17 डोळे आहेत आणि त्याच्यात तो भगवान परमतात. एक डोळ्यामध्ये चमकत. आता त्या प्रत्येक बाहुलींची नाव आहे. आता ते जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला झोपा लागतील. विडाला ज्या दिवशी तो ईश्वर परमात्मा सूक्ष्मदर्शी पाहिला 17 तत्वातला, तो फक्त पाहतात योगी. आणि तो ईश्वर परमात्मा पाहिल्याच्या नंतर त्या योग्यांची स्थिती ज्ञानोबारायांनी 6व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. मला पुढे भाव सांगायचा आहे की त्रिभुवनी त्याचीच मात, एक डोळ्यामध्ये चमकत, त्यामध्ये जग दिसत. एकदा वारकरी संप्रदायाप्रमाणे सर्वजणांनी भजन करा. सर्वजण हात वर करा, ज्याला हात आहे ते. डोबार नाथ महाराज म्हणतात, माझ्या सद्गुरू श्री गुरु जनार्दन स्वामींनी अशा प्रकारचा देव, सूक्ष्मदर्शी डोळ्यातला देव माझ्या सद्गुरू जनार्दन स्वामींनी मला दाखवलेला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांनी मला तो देव दाखवला. तुकाराम महाराज म्हणतात, मला तो माझ्या सद्गुरू बाबाजी चैतन्याने देव दाखवला. आणि तोच खरा सद्गुरू आहे की शिष्याला देव दाखवतो, निस्ता देव दाखवत नाही. रामकृष्ण परमहंस यांच्याकडे विवेकानंद गेले. स्वामी विवेकानंद प्रत्येकांना विचारायचे. प्रत्येक आश्रमातल्या अनेक साधू ऋषी मुनी तप्यांकडे जायचे आणि विचारायचे, तुम्ही देव पाहिला का? देव दाखवता का? देवाचा अनुभव सांगता का? काही सांगायचे पण दाखवत नव्हते. विवेकानंद पुढच्या आश्रमामध्ये जायचे, प्रत्येकाला देव विचारायचे. देव ज्यावेळेस रामकृष्ण परमहंसाकडे आले आणि परमहंसांना विचारतात, तुम्ही देव दाखवता का? पहिल्यांदा त्याने प्रश्न विचारला, तुला पाहायचा का? समोर बसवलं, भेदक दृष्टीनं असणारं, शांत दृष्टीनं त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याला सांगितलं, तू माझ्या डोळ्यामध्ये पहा. आणि डोळ्यामध्ये पाहिल्याच्या नंतर एक एक बाहुलीचं भेदन करा लावलं आणि 17वी जीवन कळा दाखवली आणि त्यामधला देव दाखवला. सद्गुरु देव दाखवतात. नाथ महाराज म्हणतात, माझ्या जीवनात माझ्या सद्गुरूने असा देव दाखवला, त्यामध्ये म्हणून माझं जीवन भलं झालं अभंगाचं. एका जनार्दनी साधू मेला, एकनाथ साधू मेला, एकनाथ साधू मेला, एकनाथ साधू मेला.
त्याने त्याने रूप दाविले त्याला 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 रूप दाविले त्याला रूप दाविले त्याला रूप दाविले एकनाथ साधू भला जनार्दनासी शरण गेला देही याचा देव केला त्याने रूप दाविले त्याला. या चरणात अत्यंत महत्वाचा नाथ महाराजांनी सिद्धांत सांगितला, आपला स्वानुभव सांगतात. एकनाथ साधू भला. हो, भला म्हणजे चांगला, भला म्हणजे श्रेष्ठ. आता गरजेचं आहे महाराज. भला म्हणजे चांगला, कल्याणकारी. भला शब्दाचा हितकारिक. एकनाथ साधू भला जनार्दनाशी शरण गेला. हो, जनार्दन स्वामींना जन हे याच्यते इति जनार्दना जननी जठरी जन्मजान. त्या जनास म्हणती जन या लागी नाम जनार्दन त्यासी. त्या जना करी अर्दन या लागी नाम जनार्दन त्यासी. जननीच्या जठरामध्ये जन्माला येतात म्हणून तुम्हा आम्हाला काय म्हणतात? जन समुदाय. जन का म्हणतात? जननीच्या जठरात जन्माला येतात. पण त्या जनाच्या ठिकाणी आहे अज्ञान. त्या अज्ञानाचं करतात मर्दन. या लागी नाम जनार्दन त्यासी. आणि जनाच्या ठिकाणी जे अज्ञान आहे, अविद्या आहे, मोह आहे, त्याचं जे मर्दन करतात ते सद्गुरु जनार्दन स्वामी. जनार्दनाला शरण गेले एकनाथ महाराज. का गेले? कशासाठी गेले? हो, नाथ महाराजांनी उत्तरार्धात सांगतात, देही याचा देव केला. या देहामध्ये त्यांनी देव केलं. म्हणून हा देह कशासाठी आहे? देव बनण्यासाठी आहे. देव संसार जोडण्यासाठी नाही. हा मानवी देह केवळ देव होण्यासाठी आहे. पण आपण विसरलो. हा सप्ताह कशासाठी आहे? देव होण्यासाठी आहे. मग आपल्याला देव व्हायचं. देव. पण आपण कोण आहे? आपण विसरून गेलेलो आहे. हो, आता राक्षस तरी बरे, अशी वृत्ती बनलेली आहे माणसाची. आपल्याला देव बनायचं आहे. सप्ताहाचे नुसते वर्ष वाढवू नका. परिवर्तन, बदल घडवा. या सप्त्यात माझा हा विकार गेला पाहिजे,
या सप्त्यात माझा तो विकार गेला पाहिजे. जर जात नसेल तर समजा हो खूप फवारण्या चालू आहे पण कीटकच मरत नाहीत. खूप फवारण्या चालू आहे, आता तुमच्या फवारण्या झाल्याच पण कीटक काही मेलेले नाहीत, दिसतात मला सगळे. कारण मी शेतकरी आहे. तुमच्याजवळ सगळ्याकडे शेती पाहिलेली मी, सगळ्यांचे 7 बारे पाहिले. मी 3 वाजताच आलो, 3 वाजतापासून सगळ्याचे 7 बारे पाहिले. पण कीटक कीटक पुष्कळ आहेत पिकावर हो, पण मरत का नाही? फवारण्या झाल्या 7 दिवस झाले, आज 5वा 6वा दिवस आहे हो. खूप रोज फवारण्या झाल्या पण कीटक काही मरत नाही. याचा अर्थ काय? विढाला विढाला औषधामध्ये पावर नाही. असं औषध घ्या की संतांच्या मुखातून आलेलं औषध घ्या हो. डोक्यातून आलेलं औषध घेऊ नका. देही याचा देव केला, या देहात देव केला हो. तुम्ही कीर्तन किती ऐकले याला महत्व नाही, कसे ऐकले याला महत्व आहे हो. म्हणून आता कोणी कीर्तन करायला लागलं. कीर्तन करत असताना कीर्तनकार कसा असावा? विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्रकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्येती निस्पृहा, असा कीर्तनकाराचा वक्ता असावा. कीर्तनकार वक्ता कसा निवडायचा याचा एक स्वतंत्र अभ्यास आहे. पण आम्ही कीर्तनकार वक्ता कसा निवडतो? मोबाईलवर पाहून, यूट्यूब पाहून कीर्तनकार निवडतो. नाही आहे का? कसा निवडायचा? पद्मपुराणात त्याचे श्लोक आलेले. विठाला विठाला ऐका. विरक्तो वैराग्य संपन्न असला पाहिजे, वैष्णव असला पाहिजे. 2 विरक्तो वैष्णव विप्राहा. विप्र म्हणजे ब्राह्मण नाही, विप्र म्हणजे ब्रह्मवेत्ता असला पाहिजे. केव्हाही कधी आणि कसाही प्रश्न विचारला तर त्याला सांगता आला पाहिजे. ब्राह्म जाणे तो ब्राह्मण म्हणजे ब्रह्मवेत्ता असा असला पाहिजे. वेदशास्त्रकृत, वेदाची शास्त्राची त्याला व्याख्या करता आली पाहिजे. वेद म्हणजे काय? इष्टनिष्ट इष्टानिष्ट प्रतिहारा किंवा कर्म ब्रह्म प्रतिपादकम अपौरुषे वाक्य 6 वेदा. वेदाची व्याख्या करता आली पाहिजे, शास्त्राची व्याख्या करता आली पाहिजे, वेदशास्त्राचा अभ्यास असला पाहिजे. दृष्टांत कुशलो धीरा, हा दृष्टांत देण्यामध्ये कुशल असला पाहिजे आणि धैर्य संपन्न असला पाहिजे. पुढचं लक्षण सांगितलेलं आहे हो. नाहीतर महाराज काय म्हणतात? विठ्ठल विठ्ठल. महाराज काय म्हणतात? आणि निस्पृहा असा वक्ता निवडता आला पाहिजे. जर असा नसेल तर त्याज्यस्ते यदि पंडित, हा किती जरी पंडित असला तर त्याचा त्याग करावा, असा कीर्तनकार वक्ता निवडावा. मला पुढं सांगायचं आहे की देही याचा, या देहाचा देव त्याला करता आला पाहिजे. त्यांनी रूप दाविले त्याला, त्या सद्गुरूने त्या भगवत भक्तांना खऱ्या आत्मदेवाचं दर्शन करून दिलेलं आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची, असा कूट अभंगाचा सरळ सरळ मी भावार्थ मांडायचा प्रयत्न केलेला आहे. हा कूट अभंग अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी तुम्हा आम्हा याचे यावत जीव मात्राला मानवी देहाची ती कर्तव्यता या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेली आहे. झालेली सेवा माऊलींच्या चरणी जगद्गुरु तुकाराम महाराज, स्वानंद सुखनिवासी देहूकर माऊली. गेले 3 वर्ष झाले तुम्ही मंडळी असणारे ही मंगेश महाराज आदी करून सर्व मंडळी असणारे फोन करायचे. पण माऊलींचा सोहळा आहे हो, आमच्या तिथं 300 माणसं थांबलेले आहेत हो. पण त्यांना कोणाला न विचारता रात्री 4 वाजता आम्ही
गाडीकडून असणारं इकडं येण्याचा प्रयत्न केलेला आहे. असो, झालेली सेवा माऊलींच्या चरणी या ठिकाणी आमचे गुरुबंधू असणारे सावळे महाराज, आम्ही खूप लहानपणी एका खोलीत होतो अभ्यास करायला. आमचे बंधू असणारे प्रॅक्टिस करायचे आणि त्यांच्यासमोर हे बसायचे. आणि मी दुसरीकडेच फिरायचो. मी मालिका घेऊन अभ्यास करायचो आणि हे गायन शिकायचे. आणि तसेच आमचा जुना परिचय भोकरदन तालुक्यामध्ये आमचे कैलास महाराज यांचा खूप मी असणारा स्वाभिमान सांगतो. महाराज शून्यातून निर्माण झालेले, ऐका बरं का. आणि विठ्ठल महाराज तेही या ठिकाणी मृदंगाचार्य आहेत. आमचे गुरुबंधू असणारे गजानन महाराज आहे. पाठीमागं मला लहानपणी ज्यांनी सांभाळलं ते एकनाथ महाराज बोरकर आहेत. या ठिकाणी ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर असणारे श्रीहरी महाराज पितळे, बाळाभाऊ महाराज पितळे यांचे पंतू तेही या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांच्या चरणी संपूर्ण माता भगिनी पुरुष मंडळींच्या चरणी सेवा समर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. जय विठ्ठल जय जय